त्याचं कारण आता ओबीसीचे काही प्रश्न असतात, त्याच्यात काही चुकीचं नाही, ते मांडू शकतात. पण 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या राज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा ओबीसीच्या दृष्टीनं मागणी एकेकाळी होती मंडल आयोगाची. मंडल आयोगाचा निर्णय माझा आहे. आज ओबीसीला हा जो बेनिफिट मिळतो त्याच्यामध्ये मंडल आयोगाची मान्यता ही देशातल्या अनेक राज्यांनी केली नाही. त्यावेळी महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं, त्याचा बेनिफिट ओबीसीला मिळाला. हा एक भाग. त्याच्याशिवाय खाली आरक्षण, आरक्षणाचा निर्णयसुद्धा माझा होता, त्याचाही काही बेनिफिट हा निश्चित ओबीसीला मिळत होता. विशेषतः धनगर किंवा तत्सम हे निर्णय घ्यायचा पुढाकार त्यावेळी सत्तेत असलेल्या आमच्या लोकांनी आणि त्याचं नेतृत्वही माझ्याकडे होतं. त्या काळात हे सगळे निर्णय घेतले. त्यामुळे ओबीसीच्या मनात आम्हा लोकांच्याबद्दल काही वेगळी भावना असावी असं जर कोणाला वाटत असेल तर ते आमच्या मनात होतच नाही. महाराष्ट्रातले बहुतांश नेते हे साधारण 30 ते 40,000 फरकाच्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट जी ईव्हीएम आणली गेली ती मध्य प्रदेशमध्ये जी वापरली होती ईव्हीएम तीच महाराष्ट्रात आणली गेली असा एक जनतेमधला कौल आहे, जनतेमधली चर्चा आहे. तर या बाबतीत काय तथ्य असेल असं वाटतं आपल्याला? काय ज्याची माहिती ऑथेंटिक माझ्याकडे नाही. काही लोक म्हणतात गुजरातवरून आले, काही म्हणतात मध्य प्रदेशवरून आले, पण त्याचा परिणाम याच्यात आहे ह्याच्यावर भाष्य करण्याची माहिती आता माझ्याकडे नाही. न्यायालयात आपण जाणार आहात का? महाविकास आघाडी न्यायालयात जाणार आहे का? आम्ही काय त्याचा विचार केला नाही. राज ठाकरेंचा एकही उमेदवार निवडून आला नाही. ठीक आहे, त्यांच्या एकीला आमची राहत आहे. आम्ही कधी किंवा विरोधकांसुद्धा आमच्याबद्दल राहायची कधी अपेक्षा केली नव्हती किंवा स्वतःबद्दल सुद्धा इतक्या जागा दिसेल असं त्याने वाटत नव्हतं. पण झालेली जाहीरपणे भाषणात वाक्य वापरत होता की जे जे मला सोडून गेले ते यापूर्वी पराभूत झालेले होते. आत्ताची ही निवडणूक त्याला अपवाद ठरताना पाहायला मिळते, कारण राष्ट्रवादीचं सोडून गेलेली असं फायदा दिसतंय. या निवडणुकीत लोकांनी तो अँगल घेतला नाही. सातारा हा यशवंत विचारांचा जिल्हा असं म्हटलं जातं. सोबत पश्चिम महाराष्ट्राला देखील महाराष्ट्राच्या राजकारणावर एक वेगळी पकड ठेवलेली आहे. या बदलाचं तुम्ही वर्णन कसं कराल? नाही, पॉईंट असायचा या जिल्ह्याचं काय किंवा महाराष्ट्राचं काय, आम्हा लोकांची जी जनरेशन आहे तिच्यावर चव्हाण साहेबांचे संस्कार आहेत. त्यांचे विचार आम्ही स्वीकारलेले आहेत आणि त्या विचारानं जे काम करणारे लोक होते त्याच्यातला मोठा वर्ग हा भाजप आणि तत्सम लोकांच्यावर गेला. ही जी वस्तुस्थिती आज जे आमच्यातून बाहेर गेलेले लोक होते त्यांनी निवडणुका लढल्या आणि त्यांना चांगले यश मिळाले. पण त्या सगळ्या लोकांची पूर्ण पार्श्वभूमी बघितली तर चव्हाण साहेबांच्या किंवा गांधी नेहरूंच्या विचारामध्ये अनेक वर्ष सहभागी झालेले होते, हे नाकारण्यात अर्थ नाही. पण हे असताना सुद्धा त्यांनी संपर्क आणि सहभाग हा भाजपवर ठेवला. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. चव्हाण साहेबांनी उभ्या आयुष्यामध्ये कधीही त्या काळातल्या जनसंघ किंवा नंतरचा भाजप यांच्याशी त्यांचा कधी संबंध नव्हते. वैचारिक अंतर जे त्यांनी ठेवलं ते अखेरपर्यंत ठेवलं. संपूर्ण राज्याचं लक्ष हे बारामतीच्या निकालाकडे होतं. संपूर्ण राज्याचं लक्ष काय नेमकं तिथं घडलं? कारण अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढाई होती. अजित पवारांचं मार्जिन कमी झालं असतं तरी खूप काटेकी टक्कर त्या ठिकाणी पाहिलं. त्याला जोडूनच एक प्रश्न, युगेंद्र पवारांना लवकर लॉन्च केलं गेलं असं वाटते? असं नाही, कुणीतरी उभं राहायला हवं होतं. त्या मतदारसंघ त्याचा माझा डायरेक्ट समज उद्या तिथं उमेदवारच उभा केला नसता तर महाराष्ट्रात काय मेसेज गेला असता. त्यामुळे कुणीतरी निवडणूक लढवायची गरज आहे आणि आम्हाला माहीत होतं की ही काही तुलना होऊ शकत नाही दोघांची. अजित पवार त्यांचं गेले अनेक वर्षाचं असोसिएशन, सत्तेचं त्यांचं स्थान
हे एका बाजूला आणि एक नवखा तरुण एका बाजूला